नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की एक सीईटी सेलने जारी केलेली पब्लिक नोटीस आहे। तर ही नोटीस कशाबद्दल दिलेली आहे तर चेंज इन मार्किंग स्कीम ऑफ LLB 3 इयर अँड LLB 5 इयर सीईटी, म्हणजेच की येणाऱ्या LLB 3 इयर सीईटी मध्ये आणि LLB 5 इयर सीईटी मध्ये कशा प्रकारे मार्किंग स्कीम ही चेंज केलेली आहे, तर याबाबत सर्व माहिती या नोटीस मध्ये दिलेली आहे। तर जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण बघूया की LLB 3 इयर सीईटी मध्ये आणि LLB 5 इयर सीईटी मध्ये कशा प्रकारे मार्किंग चेंज केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत ही एक्झाम 150 मार्काची व्हायची, परंतु 2025 आणि 2026 या अकॅडमिक इयर पासून ही एक्झाम 120 मार्कासाठी कंडक्ट होणार आहे। तर या पीडीएफ मध्ये आपण आणखी जाणून घेऊया की प्रत्येक सब्जेक्टला किती वेटेज आहे आणि त्यानुसार कशा प्रकारे मार्किंग स्कीम ही दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 120 मार्काची जर ही एक्झाम असेल तर प्रत्येकी प्रश्न 1 मार्क, या अनुसार ही पूर्ण एक्झाम 120 मिनिटासाठी कंडक्ट होईल। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की LLB 3 इयर सीईटी साठी कशा प्रकारे मार्किंग स्कीम ही अपडेट केलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग या दोन्ही सब्जेक्टचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहेत 24, आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे आणि त्याचनुसार 24 मार्कासाठी हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील। तुम्ही जर मागील एक्झाम मध्ये बघितलं असेल तर लीगल ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग हे दोन्ही सब्जेक्ट तुम्हाला 30 मार्कासाठी विचारले जायचे। त्यानंतर या ठिकाणी बघा, जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हे तुम्हाला 32 मार्कासाठी विचारले जाणार आहेत, म्हणजेच पूर्ण 32 प्रश्न असतील। त्याचनुसार इंग्लिशचे तुम्हाला 40 प्रश्न असतील 40 मार्कासाठी। तर अशा प्रकारे पूर्ण LLB 3 इयर सीईटी 2025 यामध्ये तुम्हाला 120 प्रश्न असतील 120 मार्कासाठी। तर ही मित्रांनो, ही परीक्षा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विथ 4 ऑप्शन्स मध्ये असेल। यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आणि यासाठी वेळ आहे 2 आवर्स। विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न विचारले जातील आणि या एक्झामिनेशनचा मोड आहे ऑनलाईन। तर अशा प्रकारे आपण LLB 3 इयर सीईटी ची पूर्ण मार्किंग स्कीम बघितली आहे। आता आपण बघूया LLB 5 इयर सीईटी 2025 याची अपडेटेड मार्किंग स्कीम कशा प्रकारे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग या दोन्ही सब्जेक्टचे प्रश्न तुम्हाला 32 असतील आणि त्याचनुसार हे पूर्ण 32 मार्कासाठी विचारले जातील। त्यानंतर आहे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स, हे तुम्हाला 24 मार्कासाठी विचारले जातील। त्यानंतर आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला 24 प्रश्न असतील 24 मार्कासाठी, आणि बेसिक मॅथमॅटिक्सचे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न 8 विचारले जातील। तुम्ही जर मागील एक्झाम मध्ये बघितलं असेल तर बेसिक मॅथमॅटिक्सचे प्रश्न तुम्हाला पूर्ण 10 विचारले जायचे आणि या ठिकाणी तुम्हाला 8 विचारलेले आहेत। तर अशाच प्रकारे हा LLB 5 इयर सीईटी 2025 याचे तुम्हाला 120 प्रश्न विचारले जातील 120 मार्कासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एवढाच डिफरन्स आहे की LLB 5 इयर सीईटी मध्ये तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्सचे प्रश्न विचारले आहेत। तर अशा प्रकारे आपण LLB 5 इयर सीईटी 2025 ची देखील मार्किंग स्कीम बघितली आहे। तुम्ही यानुसारच अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स हे घेता येईल। तर ही एक्झाम देखील मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे असणार आहे। यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही। हा पेपर 2 तासाचा असेल आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये दिलेला आहे आणि याची देखील एक्झामिनेशन मोड ही ऑनलाईन असेल। तर अशा प्रकारे ही पूर्ण पीडीएफ आपण या ठिकाणी डिस्कस केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर याबाबत काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि त्याचबरोबर लवकरात लवकर आपण LLB 3 इयर आणि LLB 5 इयरचा पूर्ण सिलेबस बघणार आहोत, म्हणजेच की 1 बाय 1 प्रत्येक टॉपिक घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।